नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अहमदनगर जिल्ह्यातील बुरहाननगर गावामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा। आज दिनांक 5/10/2024 रोजी अहमदनगर मधील बुरहाननगर या ठिकाणी तिसऱ्या माळेच्या दिवशी ही यात्रा भरली जाते। अनेक खेड्यातून यामध्ये वारुळवाडी, भिंगार, आगडगाव, देवगाव तसेच शहराच्या पंचक्रोशीतून अनेक आणि भक्तगण या यात्रेत उत्साहात सहभागी होतात। तसेच या यात्रेसाठी तृतीय पंथी समाजाकडून अनेक भाविक भक्त या यात्रा उत्सवात आनंदाने सहभागी होतात। अनेक भाविक भक्त या यात्रा उत्सवामध्ये सहभागी झाले होते। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण मंडळाकडून महाप्रसादाचं वाटप देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं। आमदार शिवाजीराजे कर्डिले साहेब यांच्या गावामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होत असलेल्या या शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे जणू एक मोठा आनंदाचा अविस्मरणीय सोहळा होय। तसेच या यात्रेच्या निमित्ताने माननीय अध्यक्ष दादा कार्डिले साहेब यांचे फ्लेक्स ठिकठिकाणी झळकलेत। या फ्लेक्स मधून अनेक भाविक भक्तांना यात्रेनिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या। खरे स्वरूप वाढवले ते व्यापारी व व्यावसायिक खेळण्या व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या खेळण्या लहान मुलांना आकर्षित करत होत्या। अतिशय सुंदर भक्तिमय वातावरणात हा यात्रेचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। अहमदनगर येथील समाजसेवक अविनाश दरेगावकर दरवर्षी तिसऱ्या माळेला यात्रा भरत असते। अनेक भाविक भक्त कोणी नगर जिल्ह्यातले, नगर तालुक्यामध्ये काही नगरचे लोक येत असतात आणि मी ही सेवा जवळ 25 वर्षापासून करत आहे। आणि उदाहरणार्थ इतर वेळी पूर्वी प्रसादाचा गणपती काळात, नवरात्रात, मोहरममध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी निस्वार्थाने दिवस रात्र मी काम करत असतो। त्याबरोबर मी गोरगरीब लोकांची मी सेवा करत असतो। उदाहरणार्थ कोणी आजार असेल तर दवाखान्यात घेऊन जाणे, गोळा औषध करणे। आणि मला ही पंढरपूरच्या पांडुरंगाची मला प्रेरणा आहे। मला उद्या पांडुरंग काय मला बुद्धी देईन आणि माझ्याकडून काय समाजकार्य, समाजसेवा जनकार्य लोकांना मी सांगू शकत नाही। आणि जवळजवळ 25 वर्षापासून तिथे एक समाजसेवाचे कार्य करावे। अशा प्रकारे कोणते मला मानधन नाही मिळत किंवा कोणतं काही अनुदान नाही आहे, कुणी मला याच्याबद्दल पैसे काय देत नाही। आणि जे आतापर्यंत मी काही कार्य केलं आहे 25 वर्षापासून, मला अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे। उदाहरणार्थ धार्मिक गौरव पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार, महात्मा ज्योतिबा पुरस्कार, अजून आंबेडकर पुरस्कार, अजून कोरोना योद्ध्यामध्ये मी काम केले, नवी दिल्लीचा कोरोना योद्धा मला पुरस्कार मिळालेला आहे। आणि निस्वार्थ भावनेने मी हे काम करीत आहे आणि असंच मी मरेपर्यंत हे काम चालू करणार आहे। सर्व भाविकांना माझ्याकडून शुभेच्छा। यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांना माझ्याकडून शुभेच्छा। यात्रेनिमित्त सगळे भाविकांना आल्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देत आहे और त्याचे मनपूर्वक मी स्वागत करत आहे। नवरात्र उत्सवानिमित्त बाणेश्वर हॉटेल, संदीप वारे, शरद वारे यांच्या निमित्त केळी वाटप भाविक भक्तांना करत आहे। त्याच्यामुळे सौजन्य चालू आहे। येणारे प्रत्येक भक्ताला हे निखिल वारे हॉटेलचे मालक यांच्यातर्फे चालू आहे सौजन्य। अहमदनगर शहर प्रतिनिधी गोरख अंबरीत। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।